1. पुरी तळताना तेल किंवा तूप खूप गरम आणि फ्लेम मध्यम ठेवा. 2. पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी 1 किंवा 2 उकडलेले अरबी पिठात मिसळा किंवा मॅश केलेले उकडलेले बटाटे घाला. 3. पुऱ्या बनवताना पिठात थोडासा रवा मिक्स करून मळून घ्या आणि पुऱ्या लाटण्याआधी पिठात थोडी पिठी साखर टाका. पुऱ्या कुरकुरीत आणि फुगीर होतील. 4. तांदूळ पुरी बनवताना कोमट पाण्याने पीठ मळून घ्या, त्यामुळे पुरी तुटत नाही. 5. पेरूची 4 ते 5 पाने उकळत्या तेलात टाका, मग पुरी बनवा, ती अधिक पांढरी होते. 6. पुऱ्यांसाठी पीठ मळताना बारीक वाटलेले ओव्याचे दाणे घातल्याने पुरीची चव वाढते आणि तूप किंवा तेल कमी जळते. 7. भटुराच्या पिठात थोडासा रवा मिसळल्याने भटुरा आकुंचित होत नाही तर फुगीर होतो. 8. पिठात थोडी पिठी साखर घालून मळून घेतल्याने पुरी फुगल्या जातात आणि तिचा रंग लालसर होतो. 9. पुरीचं पीठ दूध किंवा दह्यासोबत मळून घ्या आणि पिठात थोडं तेल किंवा तूप टाका. गरम पुरी ठेवल्यावर कुरकुरीत आणि मऊ राहील आणि 2 ते 3 दिवसही खराब होणार नाही. 10. पुरीसाठी पीठ मळताना मीठ घालू नका, त्याऐवजी पीठ मळल्यावर मीठ टाका आणि ते पुन्हा व्यवस्थित करा. असं केल्याने पुऱ्या लाटणे सोपे होईल. 11. प्रवासासाठी पुऱ्या बनवताना पाण्याऐवजी पीठ दुधाने मळून घ्या, यामुळे पुऱ्या लवकर खराब होणार नाहीत आणि मऊही राहतील. 12. पुऱ्यांसाठी पीठ मळताना पिठात थोडे बेसन मिक्स करा, पुऱ्या कुरकुरीत होतील. 13. मऊ आणि कुरकुरीत पुऱ्या बनवण्यासाठी पिठात पाण्याच्या ऐवजी दही किंवा दुधाने पीठ मळून घ्या. 14. पुरी लाटताना तूप लावू नका, त्याऐवजी तेल लावा, यामुळे पुरी लाटताना चिकटणार नाही आणि पुरी लाटायला सोपी होईल आणि चांगली तळेल.